मदत ही खूप महाग गोष्ट आहे. याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका. कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. जो काम करतो चुका त्याच्याकडूनच होतात. रिकामटेकड्या लोकांचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या चुका काढण्यातच जाते. जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे, जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतात. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. खिशातली रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जात नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देते. पैसा सगळं काही नसतो, पण सगळं काही करण्यासाठी पैसाच लागतो. आपलं आयुष्य इतकं छान, सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. कितीही कमवा, पण कधी गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो, तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे. कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळवण्याची अपेक्षा करू नका. जग सर्वांसाठी सारखेच असले तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगवेगळे असतात. कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल. सुखाच्या व्याख्या खूप आहेत, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे. जिंकायची मजा तेव्हाच आहे जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहतात. शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो. कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही. पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात. वाईट परिस्थिती जर कुणी सल्ला मागितला त्यावेळी सल्ल्याबरोबर साथसुद्धा द्या. कारण की सल्ला चुकू शकतो, पण साथ नाही. सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्यांकडून घ्यावा, गोडबोल्यांकडून नाही. श्री स्वामी समर्थ.